स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवतोय लोकप्रिय अशी डिश दही वडा आणि उत्तर भारतामध्ये याला दही भल्ला असं पण म्हणतात। दही वड्याचे दोन महत्त्वाचे एलिमेंट्स दही आणि वडा। दही हे घट्ट मुलायम आणि वेल्वेटी टेक्स्चरचं असायला हवं आणि जे वडे आहेत ते एकदम कापसासारखे लुसलुशीत असायला हवे, तरच ते दही वडे खाण्याची मजा। तर हे दोन्ही क्रायटेरिया आपण कसे अचीव करावेत हे आपण शून्यापासून किंवा स्क्रॅच पासून बघणार आहोत। रेसिपीची सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले दही वडा तुम्ही आत्ता बनवायचा ठरवला तर पुढच्या 1-2 तासामध्ये होईल असं नाही। दही वड्यासाठी त्याला त्याची पूर्व तयारी करायला लागते। तुम्हाला तुमच्या वेळेचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायला लागतं। म्हणजे तुम्हाला उद्या दही वडा करायचा असेल तर कमीत कमी 12 तासापूर्वी त्याची तयारी तुम्ही सुरू केली पाहिजे। आपण दही लावण्यापासून सुरुवात करतोय, त्यामुळे मी 12 तासाचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन मेन्शन केलंय। दही जर तुम्ही बाहेरून आणणार असाल तर 5 ते 6 तास पुरेसे आहेत। पण शक्यतो दही हे घरी लावावेत आणि त्याचे मुख्यतः 2 फायदे आहेत। दही वड्याला ना दह्याची क्वांटिटी व्यवस्थित लागते, भरपूर लागते, त्यामुळे जर आपण घरी दही लावलं तर व्यवस्थित इकॉनॉमिकल पडतं, स्वस्त पडतं। दुसरं म्हणजे विकतच्या दह्याच्या टेक्स्चरवरती आणि आंबटपणावरती आपला कंट्रोल नसतो। खूप आंबट दही असेल तर आपण कितीही साखर टाकली तरी पाहिजे तशी चव आपल्याला अचीव करता येत। दही वड्यासाठी दही लावताना मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलं आहे। हे 1 लिटर फुल क्रीम मिल्क मी तापवून घेतलेलं आहे आणि अंदाजे 10 मिनिटं त्याला रिड्यूस केलं आहे, आटवलं आहे। दुधातील पाण्याचा जो अंश आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे, जेणेकरून जे आपलं दही नंतर बनणार आहे ते अजिबात पानचट बनणार नाही, एकदम छान घट्ट बनेल। दूध आटवल्यानंतर थोडंसं ते थंड होऊ द्या आणि कोमट लेवलला आल्यानंतर आपण त्यामध्ये विरजण लावू। आपल्याला असं वाटतं की दही लावायचं म्हणजे दुधामध्ये जस्ट विरजण मिक्स करायचं, पण तसं नाहीये। चांगलं घट्ट एकसंध म्हणजे युनिफॉर्म दह्याचं खरं जे गमक आहे ना ते कमी क्वांटिटीमधल्या विरजणामध्ये आहे। आपल्याला असं वाटतं की जास्त विरजण ॲड केलं की जास्त चांगलं दही लागेल, पण खरं तर ते उलटं आहे। आता मी घेतलं इथे अराउंड अर्धा टीस्पून दही। स्लोली आपण ह्यामध्ये हे मिक्स करूया आणि कमीत कमी 100 वेडे होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करायचे नीट। आता आपण हे कव्हर करू आणि एखाद्या चांगल्या उबदार ठिकाणी विरजायला ठेवू। उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर दही 7 ते 8 तासामध्ये विरजतं, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये करत असाल तर अंदाजे 12 तास तरी त्याला विरजायला लागतील। दही तुम्ही आदल्याच दिवशी विरजायला ठेवा, म्हणजे ऐन वेळची गडबड होणार नाही। आता बघूयात आपण दही वड्यासाठी लागणाऱ्या आपल्याला 2 टाईपच्या चटण्या, एक तिखट चटणी आणि एक गोड चटणी। चिंचेच्या गोड चटणीसाठी सगळ्यात पहिले मी एक भांडं घेतलंय आणि ते गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये ॲड करूया आपण चिंचेचा कोळ। साधारणपणे 1 वाटी चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ हा मी काढलाय। घालूया गूळ, घालूया लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि मीठ। नीट मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे थोडंसं आटवायचं आहे आणि जोपर्यंत चटणीला एक छान चमक येत नाही तोपर्यंत आपल्याला ते रिड्यूस करायचं आहे, आटवायचं आहे। आपली चिंचेची चटणी तयार झाली आहे आणि त्याला पाहिजे तशी चमक पण आली आहे आणि ती साधारणपणे ना ओतीव कन्सिस्टन्सीची असावी। हिरव्या चटणीसाठी मिक्सरमध्ये घेऊया सगळ्यात पहिले कोथिंबीर खूप सारी, घालूया मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, जिरे, मीठ आणि लास्टली चिमूटभर साखर। ॲड करूया पाणी आणि मस्तपैकी वाटून घेऊ। यामध्ये पाणी आपण व्यवस्थित घालतोय कारण ह्या चटणीची जी कन्सिस्टन्सी असते ती ओतीव असते, पातळच असते। मी सांगितलेल्या पद्धतीने मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये दही लावून ठेवलं होतं। अंदाजे 12 तास त्याला झाले आहेत आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करायला। जर तुम्ही बघाल तर ते असं पूर्णपणे घट्ट लागलं आहे। आता हे दही प्लेन करण्यासाठी आपण रवीने आधी चांगलं मिक्स करून घेऊ, घुसळून घेऊ। दह्यामध्ये थोडेफार लंप राहण्याचे चान्सेस आहेत, पण आपण एनीवेज नंतर ते गाळून घेणार आहोत, स्ट्रेन करणार आहोत। ह्यामध्ये ॲड करूया काळं मीठ, ॲड करते आल्याचा रस आणि पिठी साखर।
नीट मिक्स करून घेऊया. अजून छान वेल्वेटी टेक्स्चर अटेंड करण्याकरता आपण हे गाळून घेऊ. तुम्ही बघाल तर एकदम स्मूथ असं दही तयार झालं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय. त्यामध्ये आपण ॲड करतोय थोडंसं हिंग आणि थोडंसं मीठ. हे पाणी हलकं कोमट करायचं आहे, लुकवॉर्म करायचं आहे आणि आपण वडे तळल्यानंतर ह्या पाण्यामध्ये ते वडे टाकणार आहोत. तर हे पाणी तुम्ही आधीच प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून ऐन वेळची गडबड तुमची वाचेल. वड्यासाठी आपण उडीद डाळ घेतलेली आहे. मी ही अंदाजे 4 ते 5 तास सोक करायला ठेवली होती, भिजवायला ठेवली होती. आता ती अशी व्यवस्थित भिजली आहे आणि त्यातलं पाणी मी संपूर्णपणे ड्रेन आउट केलेलं आहे. तशाच पद्धतीने आपण उडदाच्या डाळीपेक्षा कमी अशी मुगाची डाळ पण घेतोय. सेम पद्धतीने मी ती भिजवायला ठेवली होती आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं आहे. आता या दोन्ही डाळी आपण मिक्सरमध्ये वेगवेगळ्या वाटून घेऊ. वेगवेगळं वाटण्याचं कारण एकच आहे की मूग डाळ ही जास्त थोडीशी मऊ असते आणि उडीद डाळ त्याच्यापेक्षा थोडी कमी मऊ असते. तर जर मिक्सरमध्ये आपण ती एकत्र वाटली तर त्याच्यामध्ये ना ग्रेन्स राहण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही वेगवेगळ्या वाटा आणि नंतर आपण ते सगळं असेंबल एकत्र करणार. हे वाटताना तुम्ही मिनिमम पाण्याचा, अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करा. जास्त पाणी यामध्ये ॲड करू नका. मी हे कमीत कमी पाणी वापरून मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे. सुरुवातीला दोन्ही सेपरेट वाटलं, त्यानंतर एकत्र मिक्स करून एकत्र पण वाटून घेतलं आहे. ह्यामध्ये आपण ॲड करूया मीठ. आपण हे आता नीट मिक्स करून घेणार आहोत आणि त्याबरोबरीने व्यवस्थित एक 10 मिनटं का होईना हे व्यवस्थित फेटणार आहोत. कारण आपल्याला ह्यामध्ये हवा इनकॉर्पोरेट करायची आहे, म्हणजे हवा ह्यामध्ये घालायची आहे, जेणेकरून आपले वडे नंतर सॉफ्ट आणि लुसलुशीत होतील. एकाच दिशेने पहिले तुम्ही मिक्स करा आणि त्याच्यानंतर असंच फेटत राहा आणि मग त्याच्यानंतर ना ह्याचा जो कलर आहे तो थोडासा चेंज होत राहतो. आता थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे, तो थोडासा नंतर लाईट होत जातो त्याच्यामध्ये हवा प्रॉपर इनकॉर्पोरेट झाल्यावरती. फेटताना तुम्ही एक काळजी नक्की घ्या की मोकळ्या तोंड्याचा भांड्याचा वापर करा. त्यामुळे आपली जास्तीत जास्त जी हवा आहे ती इनकॉर्पोरेट यामध्ये होऊ शकेल, कारण आपल्याला जास्तीत जास्त सरफेस एरिया यामध्ये मिळू शकतो. आता पाहिजे तसं फ्लफी हे पीठ झालंय की नाही आपण एक टेस्ट करून पाहू. या पाण्यावरती त्याचा एक छोटासा ड्रॉप टाकून बघू. जर ते फ्लोट झालं तर आपण असं समजावं की आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे. हे आता छान फ्लोट झालंय यावरती, याचा अर्थ आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित रेडी झालं आहे. या स्टेजला आपण यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेली मिरची, जिरं आणि किसलेलं आलं. आता हलक्या हाताने आपल्याला हे सगळं आता नीट मिक्स करायचं आहे. जसं आपण केक फोल्ड करतो तसं साधारणपणे फोल्ड करा. हलक्या हाताने फोल्ड करा. आता मगासारखं परत बीट करायला जाऊ नका. तसं तुम्ही केलं तर आपण जी हवा इनकॉर्पोरेट केली आहे ती सगळी निघून जाईल आणि जो वडा आहे तो फ्लॅट होईल. तेल आपलं मीडियम गरम तापलेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण आता वडे टाकायला सुरुवात करू. हलक्या हाताने आपल्याला वडे टाकायचे आहेत. वडे तेलात गेल्यानंतर थोडेसे मोठे होतात, इन्फ्लेट होतात. त्याला जास्त टच करायला जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते, एकमेकांना चिकटण्याचे चान्सेस असतात. ते होऊ द्या व्यवस्थित, त्याचा टाईम त्याला घेऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आपली झारा आहे किंवा तुम्ही ज्याने स्ट्रेनरने करणार आहात ते हलके हलके मिक्स करायला चालू करा. मी आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. तुम्ही बघाल तर सगळे वडे असे छान सेपरेट आहेत, ते शिजत आहेत. आपल्याला हे खूप जास्त गोल्डन ब्राऊन करायचे नाही आहे. साधारणपणे हलका रंग त्याला चढल्यावरतीच काढायचे आहेत, कारण तुम्ही खूप जास्त गोल्डन ब्राऊन केला तर नंतर ते पाणी पिणार नाहीत आणि त्याच्यानंतर दही पण सोक करणार नाही आपल्याला पाहिजे तसं. आपले वडे हे असे छान तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ आणि इमिजिएटली तसंच्या तसं पाण्यामध्ये टाकूया.
अशाच पद्धतीने पुढचे वडे पण आपण टाकून घेऊ. कढई जास्त ओव्हर क्राऊड करू नका, थोडीशी स्पेस राहू द्या त्याला, कारण उडदाचे वडे आहेत ते चिकटण्याचा एकमेकांना चान्स असतो. गॅस हा कायम मीडियम फ्लेमवरतीच ठेवा, नाहीतर आतून उडदाची डाळ ही कच्ची राहू शकते आणि हळूहळू डेलिकेटली याला हँडल करा. मी हे मीडियम साईजचे वडे केलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे तर याचा साईज पण तुम्ही थोडासा मोठा ठेवू शकता. हे सगळे वडे मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये डीप करायला, सोक करायला ठेवलेले आहेत. अंदाजे ह्याला 15 ते 20 मिनटं तरी तुम्ही सोक करा, जेणेकरून ते सगळे जे वडे आहेत ते चांगल्या पद्धतीने पाणी पितील. अशा पद्धतीने सगळ्या वड्यांचं पाणी काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्यांचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं छानपैकी प्लेटिंग करूयात. सगळ्यात पहिले प्लेटमध्ये आपण प्लेस करूया वडे. त्यावरती ॲड करूया दही, ॲड करूया ग्रीन चटणी, ॲड करूया गोड चटणी, ॲड करूया जिरं पावडर, भरपूरते थोडंसं लाल तिखट, हलकंसं काळं मीठ, थोडीशी बुंदी आणि टॉप करूया कोथिंबीरीने. आज आपण बघितले दही वडे. एखाद्या दिवशी वेळ काढून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.